पहले टॉस जीता है सिद्धेश्वर दिव्य देवरू की टीम ने पहले फील्डिंग करने का फैसला किया है। निवृत्ति के लिए गेंद होगी राइट ओवर 2 विकेट से। सोहन की गेंद पटकते हुए उसको उठाकर खेला है, लेकिन सीधे कवर 30 गज के दायरे के ऊपर ये कैच और इसी के साथ पहला विकेट गिरा। निवृत्ति आउट हो रहे हैं और देवरू की टीम ने जो टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला किया है उसमें थोड़ी कामयाबी यहां पर उनको मिल चुकी है। शुरुआत में एक विकेट वो चटका चुके हैं। हथकंबा वॉरियर्स की टीम का पहला विकेट गिरा। निवृत्ति जो कि अपना खाता नहीं खोल सके। चंदन आ रहे हैं बैटिंग करने के लिए, नए बल्लेबाज। चंदन जो कि इस पिच मैदान पर बैटिंग करने के लिए चंदन जादव। दिव्य की टीम की अच्छी शुरुआत है। सिद्धेश्वर दिव्य और हथकंबा वॉरियर्स के बीच ये मैच और इस बीच मैदान पर चंदन जादव नए बैट्समैन के रूप में मैदान पर आ रहे हैं, जो कि सामना करेंगे इस समय महेश दाएं हाथ के बल्लेबाज। दिव्य की टीम की शुरुआत बहुत ही अच्छी हो चुकी है। 6 ओवर का मैच है और इस 6 ओवर के मैच में हथकंबा वॉरियर्स किस तरीके से रन बना पाएंगे ये देखना होगा। ओवर द विकेट से इस समय सोहन की गेंद, बढ़िया स्ट्रोक खेला है लेकिन बहुत जबरदस्त फील्डिंग, वहां पर रन आउट का खतरा भी हो सकता है और अपील यहां पर है और आउट। और इसी के साथ ये महेश का विकेट गिरा। बढ़िया स्ट्रोक खेलने के बावजूद भी उन्होंने अपना विकेट गंवा दिया है। लगभग सिल्वर कवर की सीध में उन्होंने गेंद को खेला। शानदार क्षेत्र रक्षण, शानदार फील्डिंग का परिचय दिया है। निवे के टीम के प्लेयरों ने 2 विकेट शुरुआत में उन्हें मिले हैं। 2 विकेटों के नुकसान पर केवल मात्र रन संख्या 1। विशाल आ रहे हैं बैटिंग करने के लिए, दाएं हाथ के बैट्समैन विशाल कांबले नए बैट्समैन के रूप में मैदान पर आ रहे हैं। प्रवीण भाटकर जो आज इस दुनिया में नहीं रहे, उनकी यादों को ताज़ा रखने के लिए, उनके बीते दिनों को याद करने के लिए उनके लिए समर्पित है ये टूर्नामेंट। ओम साई स्पोर्ट ने बहुत बड़ा कदम उठा दिया, जिन्होंने इस खिलाड़ी को एक बार फिर उनकी याद दिलाने के लिए जो जिस तरीके से वो स्पोर्ट्समैनशिप दिखा रहे थे, उस लिहाज से उसके सहारे उनके लिए ये टूर्नामेंट आयोजित किया जा चुका है। और ये टूर्नामेंट आयोजन करने वाले हैं ओम साई स्पोर्ट चैंपियंस ट्रॉफी। जिस तरीके से यहाँ पर शुरुआत होने वाली है, ये टूर्नामेंट खत्म होने के बाद उनके आयोजन करता है आदरणीय दीपक सर पवार, उसी तरह पराग जी सावंत, रजनी जी परब। एक बार फिर इन हस्तियों का स्वागत है जिनके द्वारा एक रत्नागिरी में एक बड़ा टूर्नामेंट देखने का मौका मिलता है। ये गेंद बहुत ही अच्छी गेंद, फॉलो थ्रू में गेंद हवा में थी लेकिन कैच नहीं कर सके थे और किसी तरह फिर से बड़ा मौका बन सकता था, लेकिन 1 रन यहां पर मिला है विशाल जिरोरे की। बिल्कुल हल्के हाथों से स्ट्रोक को खेला था, थोड़ी देर गेंद हवा में थी। बढ़िया गेंदबाजी सोहन के द्वारा देखने को मिल रही है। सिद्धेश्वर निवे और हथकंबा वॉरियर्स की टीमों के बीच ये मैच चलता हुआ फिर से एक बार तैयार है। सोहन गेंद करेंगे राइट ओवर। बैट्समैन को ज्यादा मौका नहीं दे पा रहे स्ट्रोक खेलने के लिए, नई गेंद को समझने में इस समय दिक्कत होती जा रही है बैट्समैनों के लिए। विशाल तैयार है सामना करने के लिए ओवर द विकेट से। गेंद को इस बार ऑन साइड पर गेंद को खेल दिया है और गेंद गई सीधे स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के ऊपर से 6 रनों के लिए। काफी समय के बाद एक बढ़िया स्ट्रोक देखने को मिला। इस छक्के की मदद से बढ़ता हुआ स्कोर यहां पर 27 रन हो चुका है 3 विकेट के नुकसान पर। 27 रन स्कोर हो चुका है 3 विकेट के नुकसान पर। चौथा ओवर इस समय चलता हुआ स्कोर 27 रन 3 विकेट के नुकसान पर। विशाल के बैट से निकला ये दूसरा छक्का। 2 छक्के विशाल के बैट से देखने को मिले हैं। एक छक्का चंदन जादव ने लगाया था ऑन साइड पर, लेकिन ज़्यादा बड़ी पारी नहीं खेल सके यहाँ पर चंदन। उसके बाद वो आउट होकर मैदान से वापस जा चुके हैं। विशाल तैयार है सामना करने के लिए। फिर से एक बार सुदेश गेंद करेंगे राइट ओवर द विकेट से। विशाल कांबली जो कि सामना करने के तैयार होते हुए ओवर द विकेट से गेंद। ये गेंद इस बार ड्राइव किया, सीधी गेंद इस बार एक आके बाहर 4 लगा लिए। एक और बढ़िया स्ट्रोक खेला है इस बार लॉन्ग ऑन के ऊपर से। बैक टू बैक दूसरा छक्का विशाल के बैट से निकलता हुआ और इसी छक्के की मदद से स्कोर हो चुका है 33 रन 33 रन स्कोर 3 विकेटों के नुकसान पर। एक अच्छी बल्लेबाजी जो कि विकेट के ऊपर रुककर बैटिंग कर रहे हैं इस समय विशाल। 2 ताबड़तोड़ स्ट्रोक लगा रहे हैं जो शुरुआत में गेंदों को नहीं समझ पा रहे थे, लेकिन अब काफी अच्छे तरह चलता हुआ उनके लिए। ये गेंद फिर से शॉर्ट ऑफ लाइन गेंद थी, एक बार फिर बढ़िया स्ट्रोक ठीक हमारे कमेंट्री बॉक्स के ऊपर से 6 रनों के लिए आता हुआ। लगातार 3 छक्के इस समय में देखने को मिलते हुए विशाल के बैट से और इसी के साथ स्कोर हो चुका है 39 रन स्कोर हो चुका है और पारी के यहाँ पर चौथे ओवर की समाप्ति हो चुकी है। 4 ओवर के बाद 39 रन
स्कोर हो चुका है 39 रन स्कोर। 3 विकेट के नुकसान पर 4 ओवर की समाप्ति हो चुकी है। सिद्धेश्वर निवे और हाथकंबा वॉरियर्स के बीच ये चलता हुआ मैच। पहले बैटिंग फील्डिंग करने का फैसला किया सिद्धेश्वर और के निवे की टीम ने। शुरुआत अच्छी रही थी कि वो बॉलिंग की शुरुआत की। पहली ओवर में 2 शानदार सफलता मिली, 2 विकेट जल्दी गंवाए थे हाथकंबा वॉरियर्स की टीम ने। उसके बाद चंदन आए बैटिंग करने के, बड़ी पारी नहीं खेल सके। विशाल इस समय बढ़िया प्रदर्शन करने अपनी टीम के लिए 4 छक्के जड़ाकर बैटिंग कर रहे हैं। सुशांत पारी का 5वां ओवर, स्लॉग ओवर है। 12 गेंदें बाकी है हाथकंबा वॉरियर्स की टीम की इनिंग के। 12 गेंदों पर कितने रन बना पाएंगे ये बैट्समैन, जो कि किरण पालकर। इस किरण के लिए सुशांत गेंद और बाकी रन ने बढ़िया स्ट्रोक खेला है। इस बार गेंद गई है लॉन्ग ऑन मिड विकेट के बीच में से। गेंद बॉर्डर लाइन के बाहर आ रही है। अंपायर का 4 रनों का इशारा, गेंद बॉर्डर लाइन के बाहर। मिड विकेट लॉन्ग ऑन के बीच में से अपने स्ट्रोक को निकाल दिया 4 रनों के लिए। इस चौके की मदद से बढ़ता हुआ स्कोर 43 रन स्कोर 3 विकेट के नुकसान पर। 43 रन स्कोर हो चुका है 3 विकेट के नुकसान पर। 5वां ओवर आरंभ हो चुका है। अब भी 11 गेंदें शेष हाथकंबा वॉरियर्स की इनिंग की। ओवर 2 विकेट से गेंद करेंगे किरण के लिए। एक बार फिर गेंद, धीमी गति की गेंद, गेंद हवा में, आउट होने का खतरा और आउट। किरण पालकर के रूप में 4था विकेट गिरा। फिर से ऑनसेट पर मारना चाहते थे, बाहरी टॉपेज लगती हुई गेंद हवा में थी। विकेट कीपर के लिए बहुत बढ़िया मौका मिला कैच करने का और इसी के साथ 4थे विकेट का पतन हुआ। चौका लगाने के बाद अगली गेंद के ऊपर कैच आउट हो चुके किरण पालकर। हाथकंबा वॉरियर्स का 4था विकेट गिरा 4 विकेट के नुकसान पर। 43 रन स्कोर। अब मैदान पर आ रहे बैटिंग करने के लिए प्रवीण पवार। हाथकंबा वॉरियर्स टीम के मैदान पर आ रहे नए बैट्समैन बैटिंग करने के लिए। विशाल उनके साथ है, 4 छक्के जड़ाकर बैटिंग कर रहे हैं। सुदर्शन मयकर आज के दिन के टॉप स्कोरर रहे, जिन्होंने की कुल 70 रनों की शानदार पारी खेली केवल 24 गेंदों के ऊपर। अब तक 4 छक्के जड़ा चुके विशाल अपनी टीम के लिए बैटिंग कर रहे हैं। नॉट आउट है मैदान पर, सामना करने के लिए तैयार है। इस ओवर की 2 गेंदें फेंकी जा चुकी है। अब भी इनिंग की 10 गेंदें बाकी है। ओवर 2 विकेट से गेंद डालते हुए सुशांत, विशाल को गेंद फुलटा बनकर गेंद को बाहर निकाला है। मिड विकेट की तरफ गेंद जा रही है, वहां पर फील्डर की तरफ गेंद जा चुकी है। 1 रन मिला और इसी 1 रन की मदद से बढ़ता हुआ स्कोर हो चुका है 44 रन, यानी कि 4 विकेट के नुकसान पर। देखना कि प्रवीण पवार कितनी स्ट्राइक दे पाएंगे विशाल के लिए और वो किस तरीके से रन बना पाएंगे। निवे गेंदबाजों का सामना करेंगे सुदर्शन। ओवर 2 विकेट से गेंद 5वें ओवर में ये गेंद और उसको उछाल कर खेलने का प्रयास है। गेंद हवा में, कवर बाउंड्री लाइन की तरफ गेंद और इसी के साथ 5वां झटका लगा है। इस समय आउट होकर वापस आ रहे हैं प्रवीण, जिन्होंने की कवर के ऊपर मारने का प्रयास किया, लेकिन बहुत बढ़िया फील्डिंग का प्रदर्शन देखने को मिलता हुआ निवे फील्डरों के द्वारा एक मुश्किल कैच को संभव बना दिया है। 5वां झटका लगा इस समय हाथकंबा वॉरियर्स की टीम के लिए। प्रवीण पवार कोई रन नहीं बना सके, 0 पर आउट हुए हैं। रोहन साल्के आ रहे हैं बैटिंग करने के लिए मैदान पर। विशाल का साथ देने के लिए रोहन साल्के मैदान पर आ चुके हैं। इस समय सुशांत, जो कि इस ओवर में अब विशाल को गेंद करेंगे। 4 छक्के लगा चुके हैं विशाल अपने पारी के दौरान। इस समय स्लॉग ओवर है, 5वां ओवर पारी का चलता हुआ 44 रन स्कोर हो चुका है। इस बीच ओवर की अगली गेंद और बार बढ़िया गेंद थी, बॉलर की दिशा में से गेंद को निकाला लॉन्ग ऑन लॉन्गों के बीच, वहां पर भी फील्ड हो रही है। 1 रन मिला विशाल के लिए और इसी 1 रन की मदद से 45 रन स्कोर हो चुका है 5 विकेटों के नुकसान पर। 45 रन 5 विकेट के नुकसान पर स्कोर हो चुका हाथकंबा वॉरियर्स की टीम का। पहले यहाँ पर बैटिंग हो रही है हाथकंबा वॉरियर्स की टीम की, जिनको उनको इनवाइट किया बैटिंग करने के लिए। सिद्धेश्वर निवे की टीम ने टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला किया है। इस बीच गेंद करते हुए सुशांत दाएं हाथ के गेंदबाज रोहन के लिए, रोहन साल के सामना करेंगे। दाएं हाथ के बैट्समैन प्रवीण के पवार के बाद आ चुके मैदान पर बैटिंग करने के लिए। अंपायर से गार्ड लेते हुए रोहन 5वां ओवर प्रगति पर 45 रन संख्या स्कोर हो चुका है। ओवर 2 विकेट से गेंद करेंगे सुशांत रोहन के लिए और रोहन ने इस बार गेंद को खेल दिया है। 2 फील्डर के बीच में गेंद आ रहे हैं, लगभग बैकवर्ड पॉइंट दिशा में गेंद। 1 रन वहां पर मिलता हुआ बैट्समैनों के लिए और इसी 1 रन की मदद से 46 रन स्कोर हो चुका है, यानी कि 5वें ओवर की समाप्ति हो चुकी है। हाथकंबा वॉरियर्स की टीम ने 5 विकेट पर
46 रन 46 रन बना लिए हैं 5 विकेट के नुकसान पर 5 ओवर की समाप्ति पर। विशाल जो एक बड़ी पारी खेल रहे हैं अपनी टीम के लिए, 4 छक्के जड़ा कर बैटिंग कर रहे हैं। अट्ठाईस रनों की पारी खेल रहे विशाल अपनी टीम के लिए, 28 रन बनाकर नॉट आउट, जो कि इस बीच सामना करेंगे दाएं हाथ के बल्लेबाज रोहन। बॉलिंग मार्ग पर मुकेश आ चुके हैं बॉलिंग करने के लिए। फाइनल ओवर करेंगे हथकंबा वॉरियर्स की इनिंग का। पहले बैटिंग हो रही है हथकंबा वॉरियर्स की टीम की। सिद्धेश्वर निवे हथकंबा वॉरियर्स के बीच मैच चलता हुआ, देवरुख और रत्नारी के बीच मैच कहा जा सकता है, लेकिन इसी बीच मुकेश और 2 विकेट से गेंद, काफी शॉर्ट ऑफ लाइन गेंद थी। इस बार ऑन साइड पर गेंद को खेला जरूर, वहां पर फील्डर इस बीच गेंद को फील्ड करते हुए 1 रन का मौका था और इसी 1 रन की मदद से बढ़ता हुआ स्कोर यहां पर हो चुका है 47-47 रन स्कोर। 5 विकेट के नुकसान पर विशाल तैयार है सामना करने के लिए। 5 गेंदें बाकी है इससे पहले इनिंग की, ओवर 2 विकेट से गेंद विशाल के लिए और काफी ज्यादा ऑफ स्टंप से बाहर जा रही है गेंद, खराब गेंद, वाइड का इशारा वो अंपायर का। 48 रन विश्वनाथ जी लिंगायत जो कि इस बीच अंपायरिंग कर रहे हैं और उनका वाइड के द्वारा इशारा आ चुका है। 48 रन स्कोर और 5 विकेट के नुकसान पर अंतिम ओवर का खेल। विशाल तैयार है, ये गेंद और उसको बढ़िया स्ट्रोक खेला है मिडवे के बॉर्डर के बाहर, 5वां छक्का उनके बैट से निकलता हुआ। जिस तरीके से आज के दिन सुदर्शन मयकर ने पारी खेली थी गमरी 11 टीम के, उसी तरह पारी खेल रहे हैं अपनी टीम के लिए। छक्के की मदद से अपनी टीम के स्कोर को पहुंचा दिया है। इस समय कुल 54 पर 54 रन स्कोर। हथकंबा वॉरियर्स की टीम का 5वां छक्का जड़ा चुके हैं। इस समय सामना करने के लिए तैयार है। 34 रन पर संख्या पर बैटिंग कर रहे हैं, 34 के स्कोर पर बैटिंग कर रहे हैं। इस बीच मुकेश की गेंद फिर से शॉर्ट पिच और एक बार फिर बड़े बारेका के बाहर। अब 40 पर पहुंच रहे विशाल और रन संख्या इस छक्के की मदद से कुल 60 रन यहां पर स्कोर होता हुआ। 60 रन स्कोर। चालीस के स्कोर पर बैटिंग कर रहे हैं सुदर्शन। आज हाफ सेंचुरी बनाने वाले पहले बैट्समैन बने हैं। 10 रन दूर है अपने हाफ सेंचुरी से। क्या यह संभव हो पाएगा? क्या ये रन बना पाएंगे विशाल? रन संख्या कुल स्कोर हथकंबा वॉरियर्स की टीम का 60 रन, 5 विकेट के नुकसान पर। ये गेंद और बाहर ड्राइव करना चाहते थे, संभवतः बाहरी किनारा लगा था, गेंद विकेट कीपर की तरफ आती हुई जमीन में धारे और इस तरीके से इस गेंद के ऊपर कोई रन नहीं मिला है। रुका हुआ स्कोर हथकंबा वॉरियर्स की टीम का 60 रन, 5 विकेट के नुकसान पर। निवे टीम के सामने एक बड़ा टारगेट बनता जा रहा है धीरे धीरे ओवर 2 विकेट से गेंद डालते हुए। ये गेंद और एक बार फिर ऑफ स्टंप से थोड़ी बाहर रहती हुई गेंद को ठीक तरीके से नहीं खेल सके और यहाँ पर ये पारी का जो आखिरी ओवर है उसकी गेंदें बची हुई है और इस बीच अगली गेंद लेकर विशाल के लिए 2 गेंदों को मिस कर दिया है विशाल ने, लेकिन बहुत बड़ी पारी खेल चुके हैं 40 रनों की। ये गेंद बाहर निकलकर फिर से एक बार अपने स्ट्रोक के लिए जगह बनेगा बॉर्डर के 4 रनों के लिए। किसी के पास कोई मौका नहीं था इस स्ट्रोक को रोकने में। गेंद अंदर थी बॉर्डर लाइन के बाहर 4 रनों के लिए। 4 रनों की मदद से इस समय रन संख्या स्कोर हो चुका है 64 रन। 64 रन स्कोर हो चुका है और शानदार 44 रनों की एक पारी खेली, नॉट आउट पारी खेली विशाल ने और इसी के साथ ये 6 ओवरों की समाप्ति हो चुकी है। 64 यानी कि 65 रनों का टारगेट रहेगा निवे टीम के सामने, सिद्धेश्वर निवे टीम के सामने 65 रनों का टारगेट रहेगा मैच को जीतने के लिए। और इसके बाद का आंखों देखा हाल सुनाने के लिए गोपी जी यादव इस समय माइक पर आ रहे हैं।
आमदार उदयजी सामंत आहे पुरस्कृत ओम साई स्पोर्ट्स आयोजित रत्नागिरी जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत तमाम मायबाप क्रीडा गोपी जाधव तुम्हा सर्वांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करतो. 65 धावांचं लक्ष्य 0.83 रन रेट असेल या मॅच मध्ये. सिद्धेश्वर निवेदन करतात क्षेत्ररक्षण इथे लावलं जाईल आणि लगेचच इथे मॅचला होईल आता सुरुवात. 36 चेंडू आणि 65 धावा. एक चांगलं लक्ष्य फाईट आहे. चांगली बॅटिंग इथे इनिंग पेश करत असताना पहिल्या डावात विशाल कांबळे लांबच लांब फटकेबाजी षटकांची आतषबाजी त्याने दाखवली. आजच्या दिवसात या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक लगावणारा खेळाडू देखील राहिलाय सुदर्शन मयेकर, ज्या खेळाडूने गमरे 11 संघाकडून खेळत असताना या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक देखील लगावलं. तर नेक्स्ट मॅच साठी विनंती असेल नाणेफेकीसाठी दोन्ही संघनायक आपण लगेचच समालोचन कक्षाच्या समोर या. मायरा 11 गुहागर आणि सैफा 11 या दोन्ही संघाच्या संघनायकांना आम्ही विनंती करतो आहोत की आपण समालोचन कक्षाच्या समोर या. मायरा 11 गुहागर आणि सैफा 11. त्याचबरोबर प्रत्येक मॅच मध्ये प्रत्येक डावात आम्ही आपल्यापर्यंत एक नम्रतेची सूचना पोहोचवत आहोत. ज्या पद्धतीने आपल्याला आधीच सूचना दिल्या गेल्या आहेत की या स्पर्धेतील विजेता आणि उपविजेता संघांना मुख्य स्पर्धा जी रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी आपण प्रत्येक पर्वात पाहतो त्या स्पर्धेत संधी दिली जाणार आहे. परंतु काही नियमांमध्ये बदल केले गेलेत आणि ते असे आहेत की विजेता आणि उपविजेता दोन्ही संघांना आपण विजेते आणि उपविजेते झालात की त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेत खेळत असताना जे खेळाडू आपण पाहतोय त्यापैकीच आयोजकांच्या माध्यमातून 4 उत्कृष्ट फलंदाज, 4 उत्कृष्ट गोलंदाज आणि 4 उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू हे निवडले जाणार आहेत. एकंदरीत 12 खेळाडूंची निवड केली जाणार आहे आणि ज्यावेळी तुम्ही मुख्य स्पर्धा अर्थातच रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तुम्हाला ज्यावेळी संधी दिली जाईल त्यावेळी तुमच्या संघातील 8 खेळाडू आणि जे 12 खेळाडू निवडलेले आहेत त्यातले 6 खेळाडू आपल्याला घेणं अनिवार्य असेल अशी आपल्याला विनंती आहे आणि सूचना देखील आहे. आपण त्याकडे देखील लक्ष द्या. मॅचला होईल इथे सुरुवात. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 65 धावांचं आहे लक्ष्य. 36 चेंडू आणि 65 धावा इथे बनवायचे असेल सिद्धेश्वर निवे संघाला. स्ट्रायकिंग एंडला इथे फलंदाज सज्ज झालाय प्रथमेश शिंदे. नॉन स्ट्रायकिंग एंडला सोहन पांचाळ आणि पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर येतोय पॉवर प्ले मध्ये P1चं षटक घेऊन गोलंदाज. बॉलर्स नेम चेतन. थँक्यू. चेतन येतोय पहिल्या षटकासाठी. हंपायर सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचतोय. लेट्स प्ले आणि इथे डावाला होईल सुरुवात. चेतन राईट मोरदी विकेटने पहिला चेंडू स्क्वेअर कट केलाय. गुंडाप्पा विश्वनाथ स्टाईलने अक्षरशः क्रिकेटचं सौंदर्य इथे दाखवलंय. देखना स्ट्रोक इथे पेश केलाय. पहिला चेंडू स्क्वेअर कटच्या रूपाने सीमारेषेच्या पार. 4 धावांसाठी हा चौकार. काय स्ट्रोक इथे पेश केलाय. स्क्वेअर कटचा फटका नजराणा इथे पेश केला. गुंडाप्पा रंगनाथ विश्वनाथ यांची आठवण करून देणारा हा फटका. अतिशय देखना स्ट्रोक इथे सजावलाय. फलंदाज प्रथमेशच्या बॅटमधून येतोय हा चौकार आणि इथे धावसंख्येचा श्री गणेशा केला जातोय. स्वतःचं देखील खातं खोललं जातंय फलंदाज प्रथमेशच्या माध्यमातून. 65 धावांचं लक्ष. 10.83 ची सरासरी प्रत्येक षटकामध्ये ठेवावी लागेल आणि सध्या पॉवर प्ले मध्ये जर आपण पाहिलं गलीमध्ये खेळाडू शॉर्ट थर्ड मॅनला किरण पालकर पेट्रोलिंग करतोय. डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये एक फिल्डर आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर शॉर्ट कव्हरला एक क्षेत्ररक्षक, एक्स्ट्रा कव्हर मध्ये लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर रिजनला एक खेळाडू पेट्रोलिंग करतोय. वाईडिश लॉंग ऑन आहे. त्यानंतर डीप मिड विकेटला बाउंड्री लाईनवर एक खेळाडू.
यावेळी देखील हलक्या हाताने खेळायचा होता. बॅटची ते कडा घेतली, चायनीज कट इथे आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर शॉर्ट लेगला चेंडू येतोय. 1 रन इथे मिळेल. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. 22च्या स्वरूपात ही धाव इथे मिळेल. एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकते. टीमची टोटल सध्या 5 धावा बिनबाद. गोलंदाजी मार्कवर आहे. पहिल्या षटकाच्या दरम्यान बॉलिंग करतोय चेतनचा हा चेंडू बॅक फुटवर जाऊन सन्मान दिलाय. चांगला चेंडू होता, सन्मान दिलाय. गोलंदाजी करत असताना सोहन पांचाळ जो पहिला चेंडू इथे फेस करतोय. सोहन पांचाळ त्याच्याबरोबर प्रथमेश. सोहनसाठी हा चेंडू गोलंदाज चेतनचा राईट ओव्हर दी विकेटने. यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू दिशा दिली आहे. पॉईंट क्षेत्रात इथे दिशा दिली आहे. अलॉंग दी कार्पेटने चेंडू ट्रॅव्हल झाला. किरण पालकर येतोय चेंडूवर. तदवर 1 धाव इथे अर्जित केली जाते. एकेरी धावेने आता धावसंख्या स्कोर कार्डवर 6 धावा. 65 धावांचं लक्ष आहे या मॅचमध्ये. 64 धावा पहिल्या डावात बनवल्या गेल्यात. पहिल्या डावात विशाल कांबळेने वार केलाय, परंतु दुसऱ्या डावात पलटवार होईल का, अनेक प्रश्न आहेत. त्याची उत्तर इथे द्यायची असतील. याच दरम्यान पुढचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग थोडंसं बाहेर आहे. फलंदाज कुठेतरी बीट होतोय आणि या चेंडूवर धाव देखील इथे मिळत नाहीये. हा असेल इथे डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल नंतर दबाव असेल, परंतु आत्मविश्वासाने खेळावं लागेल. 65 धावा इथे बनवायचे आहेत. 10.83 ची सरासरी रिक्वायर्ड रन रेट आहे प्रत्येक षटकाच्या दरम्यान आणि अद्याप धावसंख्या आहे 6 धावा बिनबाद. चेतन गोलंदाजी मागून सज्ज होईल. प्रथमेश साडी. यावेळी फुलरलींचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे संपर्क तितकासा चांगला होत नाहीये चेंडू आणि बॅटचा. पंच आमच्यापर्यंत कळवतायत 22च्या स्वरूपात 1 रन इथे मिळेल. एका धावेवर इथे समाधानी व्हावं लागतंय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. टीमची टोटल सध्या 65 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना धावसंख्या आतापर्यंत 7 धावा बिनबाद. तर पुन्हा एकदा विनंती असेल मायरा 11 गुहागर, सैफा 11 कॅप्टन, आपल्याला विनंती आहे. आपल्या सैफा 11 कॅप्टन्सना विनंती आहे आपल्या संभाव्य खेळाडूंची यादी आमच्याकडे सुपूर्द करा आणि त्यानंतर लगेचच नाणेफेक इथे घेतली जाईल. पहिल्या षटकाचा केस संपलाय. P1चं पहिलं षटक चांगल्या पद्धतीने हाताळलंय. 1 चौकार इथे खर्च केला, त्यानंतर धावा खर्च करतोय गोलंदाज चेतन. फक्त 7 धावा. चांगली बॉलिंग पहिल्या षटकात. पॉवर प्लेच्या खेळात 7 धावा ही आकडेवारी कुठेतरी आत्मविश्वास वाढवणारी आहे. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर येतोय षटक क्रमांक 2. P2चं पॉवर प्लेचं अंतिम षटक गोलंदाजी मार्कवर येतोय अभिराज नारकर. कॉम्बॉक्स एंड कडून गोलंदाजी करेल. स्ट्रायकिंग एंडला असेल फलंदाज प्रथमेश, जो आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ केलाय आणि 4 धावांवर बॅटिंग करतोय. 1 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलाय. अभिराजला इथे तो फेस करेल. उंच असा धिप्पाड गोलंदाज अभिराज वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो आणि तो सध्या दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू घेऊन येतोय. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेटने टाकला चेंडू. पंचांकडे ते अपील केलं जात आहे. पंच कळवतात यष्टीच्या बाहेर जाणारा हा चेंडू. येस, इट इज अ वाईट बॉल. हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकते. टीमची टोटल सध्या स्कोर कार्डवर अतिरिक्त धावेने पुढे जाईल. 8 धावा, जिथे 65 धावा बनवायच्यात या मॅचला जिंकण्यासाठी. फायटिंग स्कोर आहे. दुसऱ्या षटकाच्या दरम्यान सध्या खेळ सुरू झालाय. दुसऱ्या डावाचा खेळ ते सुरू झालाय आणि आता 65 धावा बनवत असताना 8 धावा स्कोर कार्डवर बिनबाद. अधिराज गोलंदाजी मार्कवरून. पुलरलेनचा बॉल लेग ब्रेक इथे केला जातोय. डावकुऱ्या आताचा गोलंदाज. एक नैसर्गिक शैली इथे प्राप्त झालेली आहे आणि लेग ब्रेक केल्यानंतर चेंडूला दिशा दिली आहे. पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक येतोय फार वेगाने आणि इथे एकच धाव मिळेल. प्रथमेशला 1 धाव इथे मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. टीमची टोटल सध्या स्कोर कार्डवर 9 धावा. 65 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आता स्ट्रायकिंग एंडला इथे अभिराजला फेस करण्यासाठी सोम येतोय. सोहम डान्सिंग डाऊन द विकेटने केल्याचा प्रयत्न. पिचिंग थोडंसं बाहेर ठेवलंय. 4थ्या स्टंपवर इथे चेंडू टाकलाय असंच म्हणावं लागेल आणि त्यानंतर फलंदाज इथे कुठेतरी बीट होतोय. नियंत्रणात नाहीये. डान्सिंग डाऊन द विकेटने केल्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि चेंडूचा इथे होत नाहीये संपर्क. चेंडू चालला यष्टीरक्षक चंदन जाधवच्या हातात सुरक्षित निर्धाव रूपाने. अभिराज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरून लेफ्ट आर्म ओव्हर विकेटने. यावेळी हलक्या हाताने केल्याचा प्रयत्न. एकेरी धावेचा प्रयत्न. धावबाची संधी आहे, परंतु इथे धावबाद होत नाहीये. 1 रन इथे पूर्ण केला जातोय. शेवटच्या क्षणानं इथे कॉल पूर्ण केलाय. चेंडू इथे पॅडवर आदळलाय. पंच आमच्यापर्यंत कळवतायत येस, इट इज अ लेग बाय.
लेग बाईच्या स्वरूपात एक धावे ते टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल. एकेरी धावेने धाव संख्या पुढे सरकते 10 धावा. विकेटच्या पटलावर धावा कशाही येणं महत्वाचं आहे. तोच सध्या प्रयत्न ते केला जातोय. स्ट्रायकिंग एंडला असेल आता प्रथमेश, जो संघासाठी एक महत्वपूर्ण खेळाडू मानला जातो. सलामीला आलाय. एक चौकार त्याच्या बॅटवर आपण पाहिलाय. 5 धावांवर तो आतापर्यंत खेळतोय, जिथे टीमची धावसंख्या आहे 10 धावा. अभिराज कॉमेंट्री बॉक्स 8 कडून पॉवर प्लेचं दुसरं षटक सध्या हाताळतोय. काऊ कॉर्नर आणि मिड विकेटला 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर सध्या पेट्रोलिंग करतायत. अविराजचा हा चेंडू इनसाइड आउटचा फटका, परंतु फटका बसलाय. हवेत आहे, इथे घेतलाय झेल. फलंदाजाचा संपेल खेळ. पहिला गडी माघारी परततोय. प्रथमेश शिंदे बॅक टू दी पवेलियन, आउट. पहिला धक्का इनसाइड आउट इथे खेळायचा होता. 38 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षकाने अचूक चेंडू हेरला आणि एक चांगला झेल इथे टिपलाय. पहिला गडी, पहिला धक्का इथे बाद होतोय. संघ सिद्धेश्वर निवेसाडी. धावसंख्या सध्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली 10 धावा, एक गडी बाद. 65 धावांच्या लक्ष्याचा इथे पाठला करायचा आणि आता नेक्स्ट मॅचला या सामन्यानंतर होईल सुरुवात, जिथे मायरा 11 गुहागर आणि त्यांच्या विरोधात असेल सैफा 11 हा संघ. दोन्ही संघ यानंतर देखील एक काटेकी टक्कर होईल. परंतु चालू मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर 65 धावा इथे बनवायच्या आहेत. दुसऱ्या बाजूला हातखंबा वॉरियर्स संघाचे खेळाडू देखील कुठेतरी ही मॅच बचावात्मक पद्धतीने जिंकण्याचा प्रयत्न करतील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय प्रणय जाधव, जो असेल नॉन स्ट्रायकिंग एंडला. स्ट्रायकिंग एंडला इथे सज्ज होईल सोम पांचाळ. अभिराज सध्या चांगली गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू घेऊन येतोय सोनसाडी. सोनसाडी टाकला चेंडू, हवेत खेळलाय. फिल्डर येतोय. झेल होईल का? तर येस, इथे चूक केली जाणार नाहीये. किरण पालकरने घेतलाय झेल. आणखीन एक गडी बाद होतोय. तू चलतो मैं आया. दुसरा गडी माघारी परतलाय. सोन पांचाळ बॅक टू दी पवेलियन. दुसरा धक्का बसतोय. या आधीच्या चेंडूवर बाद झाला होता प्रथमेश शिंदे आणि त्याच्याच पाऊलावर पाऊल इथे ठेवलं असं म्हणेन आणि त्यानंतर लगेचच बाद होतोय. सोहन पांचाळ बॅक टू दी पवेलियन. नाराज असेल. हवेत खेळला होता परंतु चांगलं जजमेंट आणि त्यानंतर एक चांगला झेल लॉंग ऑन मध्ये टिपलाय. किरण पालकरने 2 गडी गमावले. 65 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना धावसंख्या चांगल्या पद्धतीने नियंत्रण आहे. खूप मोठं योगदान आहे या स्पर्धेसाठी. आदरणीय आपण पाहिलं तर परागजी सावंत साहेब, त्याचबरोबर दीपकजी पवार साहेब, रजनीजी परब साहेब, तर या सर्वांचंच खूप मोठं योगदान आहे या स्पर्धेसाठी. यावेळी फुलरलेनचा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. पॅडल स्वीप करू पाहत होता. यू मिस, आय डेफिनेटली हिट. क्लीन बोल्ड होतोय. फटका इथे होत नाही आणि फलंदाज महागारी परतलाय. या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक पूर्ण करतोय गोलंदाज अभिराज नारकर. काय बॉलिंग केली आहे त्याने. अतिशय चांगली लाईन. पहिल्या 2 चेंडूवर झेलबाद झाले 2 खेळाडू आणि तिसऱ्या चेंडूवर क्लीन बोल्ड केलाय. जस्ट इथे उद्ध्वस्त केलाय. लागेल. आयुष्यात जेवढा जास्त संघर्ष तुम्ही करता तेवढंच दर्जेदार यश तुम्हाला प्राप्त होतं. त्यामुळेच की काय इथे निवे संघात आता इथून एक नवीन सुरुवात करावी लागेल. धावसंख्या स्कोर कार्डवर 10 गडी बाजलेत आतापर्यंत 3. 2 षटकांचा केस संपलाय. पहिल्या पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये 5.00 ची सरासरी आपण पाहिली आणि आता तिसऱ्या षटकासाठी छत्रपती शिवाजी महाराज एंडने गोलंदाजी माकवर येतोय प्रवीण पवार. आणखीन अनुभव संपन्न खेळाडू आहे. अनेक वर्ष हा खेळाडू देखील क्रिकेटच्या पटलावर खेळताना पाहायला मिळाला आहे. त्याच्या समोर असेल फलंदाज स्ट्रायकिंग एंडला मॅन ऑन स्ट्राईक सुशांत साळवी. सुशांतसाठी हा चेंडू बॅकफुटवर जाऊन कट केलाय. फिल्डर आहे. काय झेल इथे घेण्याचा प्रयत्न केलाय. हवेत सुरवडी. जुनं काय स्पायडरमॅन मैदानात आलाय की काय हेच चित्र पाहायला मिळालं, परंतु झेल इथे झाला नाहीये. प्रयत्नांची दाद द्यावी लागेल.
चांगला प्रयत्न, एक रन इथे कंप्लीट होईल. काही काळ श्वास इथे रोखला होता बॅट्समन सुशांतचा, परंतु 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकली. टीमची टोटल सध्या स्कोर कार्डवर 12 धावा. स्ट्रायकिंग एंडला खेळतोय नितेश. यावेळी हलक्या हाताने सन्मान दिलाय. ऑन साईडला शॉट फाईन लेगला चेंडू येतोय. 1 रन इथे मिळेल. यष्टीरक्षक चंदन जाधवच्या दिशेने फेकी केली आहे, परंतु 1 रन इथे रोखली जात नाहीये. या एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकली आहे. टीमची टोटल सध्या स्कोर कार्डवर 13 धावा. 65 धावांचं लक्ष्य आहे. ओम साई ग्रुप, ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून आयोजित रत्नागिरी जिल्हास्तरीय स्पर्धा ग्रामीण खेळाडूंना देखील एक मोठा मंच उपलब्ध व्हावा याचसाठी केला होता अट्टास असंच म्हणावं लागेल, कारण प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून केला जातो आणि यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील खेळाडूंसाठी एक मोठा मंच इथे दिला गेला आहे. खूप खूप धन्यवाद द्यावं लागेल, तेवढंच सलाम देखील करावं लागेल कार्य आणि कर्तृत्वाला आमच्या सर्व ओम साई स्पोर्ट्सच्या सहकाऱ्यांसाठी. यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे, लागला तर आबाद नाहीतर बरबाद. यावेळी फलंदाजाला बरबादित व्हावं लागतंय आणि आता 4था गडी माघारी परततोय फलंदाज. बॅक टू दी पवेलियन. 4था धक्का इथे बसलाय. स्विच हिट, रिव्हर्स स्वीपचा फटका, परंतु टायमिंग प्रॉपर नव्हता आणि त्यानंतर जाळं लगावलं होतं असंच म्हणावं लागेल आणि या जाळ्यात कुठेतरी फलंदाज बसलाय. विकेट इथे गमावली जाते. सिद्धेश्वर निवेच्या माध्यमातून धावसंख्या 14 धावा. स्कोर कार्डवर 65 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 4 गडी बाद. आता कुठेतरी बॅकफुटवर गेलाय, परंतु सिद्धेश्वर निवे संघाला इथून कमबॅक करावं लागेल. या संघासाठी मी एवढंच सांगेन, दिवा नाही वाद बदलते, रात्र नाही स्वप्न बदलते. दिवा नाही वाद बदलते, रात्र नाही स्वप्न बदलते. मनात जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो न बदलो वेळ मात्र नक्की बदलते आणि त्यामुळे इथून एक चांगली सुरुवात करावी लागेल. 3ऱ्या षटकाच्या दरम्यान 4था गडी ते गमावलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर सध्या 14 धावा. 4 गडी बाद. प्रवीणचा हा चेंडू बॅटची ते कडा घेतली आहे. फ्लाय स्लिपला फ्लाय झालाय. लॉंग स्टॉपमध्ये चेंडू येतोय जिथे क्षेत्ररक्षक तैनात होईल. तद्भर 1 धाव इथे अर्जित केली जाते. एकेरी धावेवर समाधानी व्हावं लागतंय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. टीमची टोटल सध्या 65 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 15 धावा. 4 गडी बाद. जी इनिंग विशाल कांबळेने पहिल्या डावात पेश केली होती तशीच इनिंग इथे पेश करावी लागेल. पहिल्या डावात वार केले होते, इथे पलटवार करावे लागतील. पहिल्या डावात हल्ले झाले होते, इथे प्रतिहल्ले करावे लागतील. आणि आता दरम्यान 3रं षटक देखील संपुष्टात येत आहे. 3 षटकांचा खेळ ते संपलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 15 धावा. 5.00 ची सरासरी पहिल्या 3 षटकांमध्ये पाहायला मिळाली आहे. 4 गडी आतापर्यंत गमावलेत. इथून चेंडू शिल्लक असतील तुमच्याकडे 18 आणि जिंकण्यासाठी धावा बनवायची असतील तुम्हाला 50 धावा. म्हणजे अजूनही 3 षटकांचा खेळ ते शिल्लक असेल आणि प्रत्येक षटकाच्या गणित जर आपण विचार केला तर 16.67 हा रिक्वायर्ड रन रेट असेल. धावगतीची गरज असेल. 4थ्या षटकासाठी पुन्हा एकदा विश्वास दाखवला जातोय कॉमेंट्री बॉक्स एंडकडून. अभिराज नारकरवर ज्या खेळाडूने पॉवर प्लेचं 2रं षटक हाताळत असताना अतिशय माफक गोलंदाजी केली होती आणि आता त्याच्यावर विश्वास दाखवलाय संघनायकाने 4थ्या षटकासाठी. कॉमेंट्री बॉक्स एंडकडून अभिराज स्ट्रायकिंग एंडला फलंदाज त्याच्यासमोर खेळण्यासाठी सज्ज होतोय. विकास शिंदे. विकाससाठी टाकलेला फुलर लेनचा बॉल डान्सिंग डाऊन द विकेटने खेळण्याचा प्रयत्न. हँड अँड आय कोऑर्डिनेशन तितकंसं चांगलं नाही आहे. पदलालित्य थोडंसं चुकतंय. फुटवर्क कुठेतरी चुकीच्या पद्धतीने दाखवलं जात आहे. चेंडू चाललाय डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल नंतर कुठेतरी दबाव असेल संघावर, कारण 65 धावांचं लक्ष्य आहे आणि आतापर्यंत धावसंख्या 15 धावा. 50 धावा इथून बनवायची आहे. अभिराज याच दरम्यान पुढचा चेंडू घेऊन येईल. यावेळी हलक्या हाताने ऑन साईडला हवेत खेळलाय. डीप मधून फिल्डर येतोय. झेल होईल का? इथे घेतलाय झेल. फलंदाजाचा संपेल खेळ. आणखीन एक गडी इथे माघारी परतोय. बॅट्समन आउट. पाचवा धक्का बसतोय सिद्धेश्वर निवे संघाला. धावसंख्या 15 धावा. ठराविक अंतरावर फलंदाज तू चल मी येतोय अशाच पद्धतीने फलंदाजी करतायत. पार्टनरशिपची गरज आहे. भागीदारी इथे बनवावी लागेल. आयुष्यात उद्योग असो किंवा क्रिकेट, तुम्हाला पार्टनरशिपची खूप महत्त्वाची भूमिका
इथे पूर्ण करावी लागते, त्यामुळे इथे साझेदारी बनवावी लागेल, भागीदारी करावी लागेल, कारण अजूनही मॅच जिंकण्यासाठी तब्बल इथून पुढे 50 धावा बनवायच्या असतील. 65 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्या डावात ज्यावेळी हातखंबा वॉरियर संघ फलंदाजी करत होता, कुठेतरी त्यांचा देखील डाव सुरुवातीच्या काळात खराब पद्धतीने सुरू झाला होता, परंतु त्यानंतर त्यांनी योग्य दिशेने वाटचाल केली. विशाल कांबळेने खूप चांगली बॅटिंग केली आहे आणि आता दुसऱ्या डावात तशीच इनिंग इथे पेश करावी लागेल बॅट्समनना. अभिराजचा हा चेंडू गुडलेन स्पॉटवर पिचिंग झाल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वळतोय आणि हा लेग ब्रेक इथे केला जातोय. डावखुऱ्याचा गोलंदाज क्रिकेटच्या पटलावर सर्वाधिक यशस्वी होताना पाहायला मिळतो, कारण एक नैसर्गिक शैली त्याला प्राप्त झालेली असते आणि त्या शैलीच्या आधारे तो चांगल्या पद्धतीने चेंडूला वळण देखील देऊ शकतो. आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये अभिराज तेच काम करतोय आपल्या संघासाठी. धावसंख्या 15 धावा, 5 गडी बाद. अभिराज लेफ्ट आर्म. यावेळी रडार मधला चेंडू ऑन साइडला भिरकावून दिलाय, डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. चांगला स्ट्रोक, 6 धावांसाठी हा षटकार. फार कालावधीनंतर आता षटकार इथे लगावलाय. रडारमध्ये होता चेंडू, थोडासा पुढे टाकण्याचा प्रयत्न, परंतु प्रॉपर टायमिंग आणि यावेळी हा षटकार येतोय फलंदाज सुशांत साळवीच्या बॅटमधून. या खेळाडूवर सर्वाधिक मदार असेल, या खेळाडूवर सर्वाधिक दारोमदार असेल, याला इथून चांगली बॅटिंग करायची असेल. पुन्हा एकदा भिरकावण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा होता, शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न, परंतु हा पूल अनसक्सेसफुल असेल. चेंडू आणि बॅटचा इथे संपर्क होणार नाहीये. अभिराज सांगतोय एक षटकार तू मला जरूर लगावलायस, परंतु माझ्याकडे देखील अचूकता आहे आणि मी अचूक टप्प्यावरच गोलंदाजी करणार आहे आणि यावेळी तुला मात्र संधी मिळणार नाहीये. बीट केलाय फलंदाजाला. एक षटकार त्याने लगावला या चेंडूच्या आधीच्या चेंडूवर, परंतु त्यानंतर तो बीट देखील झालाय. धावसंख्या सध्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय 21 धावा, 5 गडी बाद. क्षेत्ररक्षणात आता बदल केला जातोय. बायडिश लॉंग ऑन, त्यानंतर डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक फिल्डर ठेवला गेलाय. पॉइंट लग फिल्डर आहे. शॉर्ट कव्हर मध्ये एक क्षेत्ररक्षक, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. आणि हे आहे रणनीती फलंदाजांसाठी, कारण मैदानाच्या आतमध्ये सर्वाधिक दारोमदार असेल सुशांत साळवी आणि त्याच्याबरोबर खेळतोय सिद्धेश शिंदे जो नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे, परंतु समोर आव्हान असेल गोलंदाज अभिराज नारकरचं. पुन्हा एकदा डावकऱ्या हाताची गोलंदाजी घेऊन येतोय तो. यावेळी फुलरलेनचा बॉल बी हिट करायचा होता, मिस टायमिंग स्ट्रोक. ते जेल घेण्याची संधी होती. यष्टीरक्षक प्रयत्न करतोय, चंदन जाधवचा प्रयत्न इथे असफल ठरला आणि जीवनदान मिळेल कुठेतरी सुशांत साळवीला. 4 षटकांचा खेळ ते संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 65 धावाच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना स्कोर कार्डवर धावसंख्या मात्र 21 धावा, 5 गडी बाद. म्हणजे शेवटच्या 2 षटकांचा खेळ असेल आता शिल्लक. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि या 12 चेंडूंवर धावा बनवायच्या असतील तब्बल 42 धावा. म्हणजे प्रत्येक षटकागणिक 22.00 धावसंख्येची गरज असेल. रिक्वायर्ड रन रेट कुठेतरी पुढे पोहोचलाय, त्यामुळे थोडासा दबाव असेल, परंतु क्रिकेटच्या पटलावर 6 चेंडू आणि 36 धावा देखील बनवल्या जातात. त्यामुळेच की काय एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड घेऊन इथे बॅटिंग करावी लागेल. 12 चेंडू आणि 44 धावा मोठं लक्ष्य आहे, परंतु अशक्य नाही आहे. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून स्वतःच्या मनगटातली ताकद इथे फलंदाजांना दाखवावी लागेल. परंतु दुसऱ्या बाजूला हातखंबा वॉरियर्सचे गोलंदाज देखील तितक्याच चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतील. 5व्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर छत्रपती शिवाजी महाराज एंडच्या दिशेने गोलंदाज शैलेश मदने गोलंदाजी मार्कवर येतोय आणि त्याच्या समोर असेल स्ट्रायकिंग एंडला सिद्धेश शिंदे जो आतापर्यंत एकही चेंडू फेस केला नाहीये. पहिला चेंडू इथे फेस करेल या मॅच मध्ये. दुसऱ्या डावात बॅटिंग करत असताना शैलेश मदनेच्या विरोधात. शैलेशचा हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग थोडंसं बाहेर आहे, थोडंसं बाहेर वळतोय. पंच इथे दंडित करतील. व्हाईट बॉलचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचलाय. अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे सरकते. टीमची टोटल सध्या स्कोर कार्डवर 22 धावा, 65 धावांचं लक्ष्य. म्हणजे अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. धावा बनवायच्या असतील तब्बल 43. शैलेश मदने राईट ओर दी विकेटने अकुटाप्याचा चेंडू हलक्या त्याने दिशा दिल्या. बॅकफुटवर जाऊन पॉईंटमध्ये केला फटका. डीपमधून क्षेत्ररक्षक फार वेगाने येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी होतोय.
फेकी चांगली परंतु कलेक्शन चुकले आणि त्यानंतर तिसरी धाव देखील पूर्ण केली जाते. ही कल्पकता आहे क्रिकेटची. चाणक्य नीती. संधी मिळाली आणि त्या संधीचं रूपांतर लगेचच सुवर्ण संधीमध्ये केलं. 2 धावा इथे पूर्ण केल्या आणि लगेचच तिसरी धाव. थोडीशी खराब फेकी पाहायला मिळाली परंतु 3 धावा इथे रोखल्या जाऊ शकत नाही आहेत. या 3 धावांनी धावसंख्या पोहोचली आहे 25 धावा स्कोर कार्डवर. अजूनही धावा बनवायच्या असतील इथून 40 धावा. मोठे फटके खेळावे लागतील. थोडीशी जोखीम घ्यावी लागेल. रिस्क घ्यावी लागेल कारण रिक्वायर्ड रन रेट आता पुढे पोहोचलाय. सिद्धेश्वर निवे संघासाठी शैलेश मदने गोलंदाजी मार्कवर आहे. उजव्या हाताचा गोलंदाज. पुढचा चेंडू घेऊन येतोय फलंदाज. सुशांतसाठी टाकलेला हा चेंडू हलक्या हाताने दिशा दिली. ऑन ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. मिडॉनला बीट केल्यानंतर लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 रन इथे मिळेल. फक्त एकेरी धावेवर इथे थांबावं लागते. एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकते. टीमची टोटल सध्या स्कोर कार्डवर 26 धावा. स्पेशल 26 म्हणावं लागेल. 5 गडी आतापर्यंत गमावलेत. 5 गडी बाद 26. शैलीचा पुढचा चेंडू असेल डावकुराताच्या खेळाडूसाठी. यावी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. पॉईंटमध्ये खेळ आहे. बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षक थोडीशी चूक करतोय. बॅकवर्ड पॉईंटमधून थर्ड मॅनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. विशाल कांबळे चेंडूवर येईल. तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा इथे ॲड होतील सिद्धेश शिंदेच्या खात्यात आणि टीमची टोटल या 2 धावांनी 28 रन. लॉस ऑफ 5 विकेट्स. 28 धावा. 5 गडी बाद. यावेळी फुलरलेनचा बॉल ऑन साईडला हवेत खेळ आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. चूक करणार नाही आहे. प्रवीण पवारच्या हातात चांगला झेल इथे घेतलाय आणि आता बॅट्समन आउट होईल. फलंदाज सिद्धेश शिंदेची खेळी संपुष्टात येईल. 6वा धक्का बसतोय सिद्धेश्वर निवे संघाला. धावसंख्या स्कोर कार्डवर 28 धावा 6 गडी बाद. चांगली गोलंदाजी केली आहे. अचूक लाईन रिदम. गोलंदाजांचं जर पृथक्करण आपण पाहिलं तर अचूकता दाखवली गेली आहे. चेतन तोडणकर त्याच्यानंतर आपण पाहिलं तर अभिराज नारकर या खेळाडूने अतिशय चांगली गोलंदाजी केली. या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक देखील त्याने पूर्ण केली आहे. त्याचनंतर जर आपण पाहिलं तर गोलंदाज प्रवीण पवारने देखील 1 षटक हाताळलं. त्याने देखील तिथे 5 धावा खर्च केल्या आणि आता 4थ्या षटकाच्या दरम्यान आपण विचार केला तर माफ करा 5व्या षटकाच्या दिशेने जर आपण विचार केला तर शैलेश बदने देखील चांगली गोलंदाजी करतोय. नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये मुकेश बारगोडे. ऑन साईडला दिशा दिली. शॉट फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल होईल अलॉंग दी कार्पेटने. तोपर्यंत 1च रन इथे मिळेल. हलक्या हाताने सिंगल इथे घेतली जाते. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या आता पुढे सरकते. टीमची टोटल स्कोर बोर्डवर तुम्ही पाहू शकता 29 धावा. 65 धावांचं लक्ष होतं परंतु जी काही गोलंदाजी केली हातकंबा वॉरियर संघाने त्यांच्या गोलंदाजांचं मात्र इथे कौतुक करावं लागेल. शैलेश याच दरम्यान ओव्हर दी विकेटने पुढचा चेंडू यावेळी बॅकफुटवर जाऊन पॉईंटमध्ये हलक्या हाताने दिशा दिली आहे. 1च रन इथे मिळेल. डीप पॉईंटमधून क्षेत्ररक्षक फार वेगाने येतोय चेंडूवर. एकेरी धाव इथे संघाच्या खात्यात ॲड होईल आणि आता धावसंख्या पोहोचले 30 धावांवर. 6 गडी बाद 30. 5व्या षटकाचा खेळ इथे संपलाय. म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि धावांची गरज असेल तब्बल 35 धावा. आता कुठेतरी आव्हान अशक्य वाटतंय परंतु 6 चेंडू आणि 36 धावा याच क्रिकेटच्या पटलावर 19 सप्टेंबर 2007ला युवराज सिंगने करून दाखवल्यात. त्यामुळे स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवून या 6 चेंडूंवर या डावात 35 धावा बनवायच्या असतील निवे संघाला जिंकण्यासाठी. मैदानाच्या आतमध्ये सध्या बॅटिंग करतोय सुशांत साळवी. ज्या खेळाडूकडून भरपूर अपेक्षा असतील. 1 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. तब्बल त्याने चेंडू फेस केलेत 8 आणि 8 चेंडूंवर तो आत्तापर्यंत बॅटिंग करतोय 9 धावांवर. तर त्याच्या बरोबरीने मैदानाच्या आतमध्ये 1 चेंडू फेस केला आणि 1 धावेवर बॅटिंग करतोय मुकेश बारगोडे. शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर येतोय गोलंदाज चंदन जाधव. शेवटचं षटक इथे हाताळेल. सदरक्षण आहे खलनिग्रहण आहे ब्रीदवाक्य घेऊन तुम्हा आम्हा सर्वांच्या संरक्षणाची जबाबदारी घेणारे आपले पोलीस बांधव आणि याच पोलीस बांधवांमधील आमचे एक सहकारी चंदन जाधव सध्या गोलंदाजी मार्कवर. तितक्याच चांगल्या पद्धतीने क्रिकेटच्या परिपटलावर देखील कामकाज करताना आपल्याला पाहायला मिळाला हा खेळाडू. शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावांची गरज असेल तब्बल 35. राईटम ओव्हर दी विकेटने 6वं षटक. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. हँड अँड आय कोऑर्डिनेशन चांगलं नाही आहे. 1च रन इथे मिळेल.
लेग बाईटचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. चेंडू इथे पॅडवर आदळला आणि त्यानंतर एक धाव इथे घेतली जाते. एकेरी धावेने धावसंख्या स्कोर कार्डवर 31 धावा. 65 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलं होतं. पहिल्या डावात विशाल कांबळेने अक्षरशः बंबेरी उडवली होती गोलंदाजांची. यावेळी फटका चांगला आहे. क्रॅकिंग स्ट्रोक इथे लगावला जातोय. स्वीपर कव्हर मध्ये चेंडू चाललाय अलॉंग दी कार्पेटने बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी हा चौकार. खूप उशिराने हा चौकार इथे आलाय. वेळ कुठेतरी पुढे निघाली आहे कारण रिक्वायर्ड रन रेट आता कुठेतरी पुढे पोहोचला. या चौकाराने धावसंख्या मात्र पोहोचली आहे 35 धावांवर. 30 धावांची अजूनही गरज असेल या मॅचला जिंकण्यासाठी सिद्धेश्वर नेवे संघाला. आणि यानंतर आणखीन एक मोठी मॅच तुमच्यासमोर आम्ही घेऊन येणार आहोत. चंदनचा हा चेंडू यावेळी देखील बॅकफुटवर जाऊन थोडंसं वेट ट्रान्सफर केलं. त्यानंतर कव्हर्समध्ये दिशा दिली आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरमधून क्षेत्ररक्षक फार वेगाने येतोय. तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. या दुहेरी धावसंख्येने धावसंख्या स्कोर कार्डवर 37 धावा. 37 लॉस ऑफ 6 विकेट. गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. अतिशय काबिले तारीफ गोलंदाजी केली आहे. यावेळी मोठा प्रहार लगावला आहे. आक्रमण केलं जात आहे 6 धावांसाठी. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर चंदन जाधववर आक्रमण केलं जात आहे. षटकार इथे लगावलाय. फलंदाज सुशांत साळवी त्याच्या बॅटमधून हा दुसरा षटकार इथे लगावला जातोय. षटकाराने आता धावसंख्या पुढे सरकते आहे. टीमची टोटल पोहोचली आहे स्कोर कार्डवर 43 धावा. 65 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता आणि आता धावसंख्या आहे 43. 6 गडी बाद. यावेळी देखील फुलटॉस बॉल. आणखीन एक मोठा प्रहार. बॅक टू बॅकचा धमाका 6 धावांसाठी. यावेळी देखील मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे चाललाय चेंडू. सुशांत साळवीच्या बॅटमधून हा षटकार. परंतु सामना आता पूर्णपणे नियंत्रणात आणलाय हातकंबा वॉरियर्स संघाने कारण रिक्वायर्ड रन रेट खूप पुढे पोहोचलाय आणि या षटकाराने आता धावसंख्या स्कोर कार्डवर पोहोचली आहे 49 धावा. म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 16 धावांची इथून 16 धावांची असेल गरज. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूला एक्स्ट्रा कव्हर डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये खेळलाय. इथे 1 रन मिळेल आणि हा सामना इथे संपतोय. या सामन्यात विजयी होतोय संघ हातखंबा वॉरियर्स. वेल प्लेड हातखंबा वॉरियर्स संघ. तर हार्ड लक सिद्धेश्वर नेवे. दोन्ही संघांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि यानंतर जाऊया आपण या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच ठरलाय तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्या खेळाडूने या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक घेतली आहे अभिराज नारकर ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.